जेव्हा झटपट अशी भाजी तयार करायची असेल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याच्या कुटापासून कमी साहित्यात एकदम चविष्ट अशी भाजी बनवू शकता। ही भाजी झटपट तयार होते, भाकरी चपाती भातासोबत खाल्ली जाते आणि खायलाही खूप चविष्ट लागते। आमच्याकडे याला शेंगदाण्याचा माद्या बोलतात, तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा। नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। एकदम कमी साहित्यामध्ये कशी आपली भाजी तयार होते ती बघूया। आता इथं त्यासाठी मी एक अर्धा कांदा घेतलेला आहे, थोडेसे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपलं शेंगदाण्याचा कूट आहे तो घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून त्यानंतर त्याचा कूट केलेला आहे तो घेतलेला आहे। तसं पण घरामध्ये आपण शेंगदाणे चा कूट कोणत्याही भाजीसाठी करून ठेवलेलाच असतो, त्यामुळे ही भाजी पटकन तयार होते। आणि त्यानंतर मग त्यासाठी आता इथं मी कढई घेतलेली, त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घेतली। मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर मग त्यामध्ये आपण जो कांदा आणि त्यामध्ये मी एक छोटीशी मिरची घेतलेली आहे ती घातलेली आहे आणि कढीपत्ता हे तिन्ही घालून घ्यायचं आहे आणि थोडं वाफरल्यानंतर मग त्यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत। इथं मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे, 1 चम्मच छोटा तिखट घातलेला आहे, हळद घातलेली अर्धा चम्मच, त्यानंतर किचन किंग मसाला आहे तो अर्धा चम्मच घातलेला आहे, जिरा पावडर अर्धा चम्मच आणि धनिया पावडर अर्धा चम्मच असं घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे। आणि ते भाजल्यानंतर थोडंसं त्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो घालायचा आहे। परंतु इथं आता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर चांगलं एकदम खरपूस कूट तो भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे काय होतं भाजीला एक चांगल्या प्रकारची मस्त अशी टेस्ट येते। चांगलं तेल सुटेपर्यंत चांगला हा कूट आहे तो भाजून घ्यायचा आहे, एक 5 मिनिटं लागतात आणि त्यानंतर मग थोडंसं गरम केलेलं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। याच्या गुठळ्या तयार होतात, थोडंसं चांगलं मिक्स करायचं पाणी घातल्यानंतर आणि चांगली उकळी येऊन द्यायची। थोडा वेळ 3-4 मिनिटं उकळी आल्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे। थोडीशी मी आता इथं कसुरी मेथी घालत आहे, तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीरही चालेल किंवा मग कसुरी मेथीही घालू शकता। आणि त्यानंतर आता बघा याला थोडंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आपण आता याच्यावरती थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया, हे खाली लागलं जाईल, त्यामुळे 1-2-3 मिनिटांनंतर परत आपण हे हलवून घ्यायचं आहे। खूप अशी अप्रतिम भाजी तयार होते बघा। आता इथं आता आपण यावरती झाकण ठेवूया, असं 2-3 वेळा झाकण ठेवून घ्यायचं आहे। आणि आता बघा झाकण ठेवल्यानंतर त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपली भाजी तयार झालेली, जास्त कोरडी भाजी करायची नाही आहे, त्यामुळे आपल्याला भाकरीसोबत चपातीसोबत खाता येते आणि तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये शेंगदाणे ॲड करू शकता तुम्ही। आता बघा आता भाजी तयार झालेली आहे, आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ही भाजी एकदम अशी अप्रतिम बनते। नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा। शेंगदाण्याचा कूट हा आपल्या घरामध्ये तयार असतोच तसा पण, त्यामुळे ही पटकन भाजी तयार होते, एक 10 मिनिटात तयार होते ही भाजी। त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील। थँक्यू सो मच।